संघटना खरोखर तुमचं कौतुक आहे. जनमानसाच्या नाडीवरती बोट ठेवणारे तुम्ही यांनी जाणलेला आहे. देवा थापा खाड्यावरती आलेला आहे. तांबड्या रांगेचा उंचीला कमी असलेला देवा हात ऊपर करिये. हिंदी समजताय क्या? हात ऊपर करिये देवा. आणि मनोरंजनात्मक कुस्ती अगोदरच सांगितलंय साठे सरांनी, नाहीतर कुणी गैरसमज करून घेऊ नका. महाराष्ट्रातले पैलवान काय संपले होते का असं माणसाला उद्या तुम्ही. पण अभय शेलारांनी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 200 कुस्त्या आजच्या मैदानात झाल्या, लहान मोठ्या सगळ्या. महाराष्ट्रातले सगळे टॉपचे पैलवान लढले. पण ही मनोरंजनात्मक कुस्ती एक ठेवलेली आहे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे राहतील. सातारा जिल्ह्याला पहिली गदा मिळवून दिली 1981 साली. बापू लोखंडे कुस्ती चालू झालेली आहे. ढवळगावचा पैलवान, फलटण तालुक्यातले ढवळगाव. त्याच फलटण तालुक्यानं 1999 ला महाराष्ट्र केसरीची दुसरी गदा गोरख सरकच्या रूपाने दिली सातारा जिल्ह्याला. 2 उपमहाराष्ट्र केसरी दिले आबाज सुळ आणि चंद्रकांत सुळच्या आणि रूपाने. बघा कसा फिरतोय बघा देवता. बघा चोच हे बघा. हा देवा थापा महाराष्ट्र झाला की वजन वाढतंय झालं. काही होत नाही बघा तुम्ही. ही कुस्ती क्रांती करताना कुंडलला झाली होती देवा थापाची. एक छपा फार बुद्ध्याघोषित पडला कर्नाटकला बी गाजला तो देवा थापा. आणि त्यानंतर मान तालुक्याला पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आज तुम्ही आम्ही आज घेरला हो. जादू आहे त्याच्या अंगात. होय. पवार गॉगल काढा की राव, रात्र झाली तरी तुम्हाला दिसत नाही. ठाकोर सावध त्याच्यापेक्षा हातभर उंच दिसतोय, तब्येतीलाही भारी आहे. पण देवा थापा पाण्यातल्या माशासारखा आहे, सहजासहजी कुणाच्या हातात येत नाही ते. दोन्ही पायाला काळ्याने क्या घातलेला तांबडीला परिधान केलेला देवा थापा नेपाळचा आणि किशोर ठाकोर दिल्लीचा अशी कुस्ती चालू आहे. सिकंदर शेख चला या, मिर्झा इराणी चला या. बघा महाराष्ट्राच्या नाता पवार फक्त रुततोय का बारामतीला. लगेच उद्या परवा कुस्ती ठरवतो त्या देवा थापाने. पुन्हा डोक्याला डोकं लागलंय आणि डोक्यातल्या विचारानं चालते. तिचं नाव कुस्ती बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्धी उपयोग पण केलाय. देश चेंज झाला का कुस्तीचे रिवाज बदलतात. आणि कलाजम लावला त्यांना. बच गयो, रिवर्स टाकला. त्याच्या गाडीला रिवर्स गेलाय. वा रे वा. ठाकोरला पकड मजबूत केल्या. पुन्हा कोपराचा घोटणा मानेवरती ठेवला ठाकोरना. म्हणतोय किती बी वड तू काय करायच ती कर. रागात बघतोय पवार तुमच्याकडे. लय चिवाट. पुन्हा घोटणा ठेवला ठाकोरना. ब्रिज केलेला बच गयो. अभय दादा तिकीट काय लावलं नाही पण पैसे मात्र फिटले. हो, टाळ्या करा सर्वांनी अभय दादांसाठी. खरोखर जनमानसाच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असणारे व्यक्तिमत्व. बघायला प्रेक्षकांचा उल्हास. साठेच अमोल साठे तुम्ही निर्णय घ्या तापांचा. सिकंदर शेख तयारीला लागा.
कुस्ती एक नंबर. अरे बापरे, आता बघतो म्हणून आलाय तो. आता त्याची मिशनरी तापल्या. देवा थापाला आता राग आलेला आहे. सचिन नरळे, अमोल नरळे, एम के आबा आणि खऱ्या अर्थानं सर्व मैदान तोडलेलं आहे. साठी अमोल नरळे, अमोल साठे, ऋषीवैया जगताप, खरोखर सचिन नरळे असतात आणि यमके आबा आपल्या सर्वांचं फार फार कौतुक आहे. याचसाठी केला होता टास. 11 वाजलेले आहेत पण जागची जागा कोणी सोडलेली नाही. हा नाही, कुस्तीचा त्यांच्या प्रकार आहे ते. पंच तुम्ही सांगा की साठे सर त्या बाकीच्यांना, त्यांना वाटायला लागलं त्यांची भांडणं लागली का काय. हो, सत्यवान 1:30 वाजता हसायला लागले पुढे बसून तिथं. कांताबा आबा सुद्धा हसायला लागले तिथं बसून. मनोरंजनात्मक कुस्ती आहे ही. हा, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हास्य उमललं या कुस्तीला. आणि यासाठी कुस्ती घेतली होती. सिकंदर शेख, हो बस. नुसतं नाटक आहेत, नुसती नाटक आहेत. अहो त्यानं तर किक मारली होती गाडीला. हे म्हणतोय गाडी माझी आहे, त्यानं का किक मारली. आणि जबरदस्त नेपाळची कुस्ती आहे ही. फक्त बघून जावा, त्या असं करायला लागतं उद्या. पुन्हा घोटणा ठेवला. गाव तर महाराष्ट्राचं लावते. हो, बाहेरली कोणी बोलू नका. प्राध्यापक अमोल साठे सर त्या कुस्तीला पंचायत, कोणी उठू नका, जागा सोडू नका. बाहेरच्या गड्यांना काही दम निघाला. त्यांना वाटते तिला बारकाचे वाय गुदमार तुम्ही. तो कुस्तीचा प्रकार आहे. बाहेरले कोणी लक्ष्मण, बाहेरले कोणी नको, पंच आहेत त्या कुस्तीला. बसा, कुस्तीचा आनंद घ्या. हे पाय ठेवू नको, ते चुकीचं आहे. जबरदस्त कुस्ती चालू आहे. सिकंदर शेख चला या, मिर्झा इराणी चला या. बघू द्या की जनता जनार्दनला 6 लाखाचे पलवान कसे दिसतात ते. सिकंदर हिंदुस्थानचा बेताज बादशाह. सिकंदर चला या. खरंच कुस्ती किती मनामनात भिनल्या बघा. मानवता म्हणतात याला. थोडं काहीतरी चुकीचे दिसायला लागलं का. टाळा तर करा, टाळा तर करा त्यांच्यासाठी. कुठल्याही कुस्तीला टाळ्या झाल्या, एवढ्या टाळ्या झाल्या त्या कुस्तीला. किती गर्दी आहेत बघा प्रेक्षक. वा, वरकुंडे मल्लवडीची माती त्याला गार लागायला लागल्या. हो, कडेची मंडळी जपून. आता 1 नंबरचे परवान चला.
नाही एकेरी पण. सर्वांनी लक्ष द्या, ही जी कुस्ती चाललेली अशा पद्धतीनेच कुस्ती असते. जोपर्यंत प्रतिस्पर्धी आपला पराभव मान्य करत नाही किंवा मैदान सोडून जात नाही तोपर्यंत त्या कुस्तीचा निकाल लागला जात नाही. आणि आता आरची कुस्ती असते तिकडे. आणि छातीवर बसून विजय मिळवावा लागतो. आपल्यासारखा ब्रिज केला की तिथं चालत नाही, पोकळ किस्सा चालत नाही, एकचाक चालत नाही. मध्ये घ्यायचा आहे आखाडे के बीचो बीच चलिए पहलवान जी. अभय दादा त्या दोघांना सूचना द्या. अंदर चलिए पहलवान जी. बार बार पीछे हटना नहीं, आगे बढ़कर कुश्ती करिए. देवा पहलवान चला सगळ्यांनी टाळ्या करा मोठ्यानं. त्याच्या आडनावच थापा आहे. आता करंट बघा त्याचा काय आहे ती. आता त्याच्या मिशनरी तापल्या. वाह! हम भी कुछ करना म्हणतोय तो. हम भी कुछ करना. आता जलवा बघा. वाह! वाह! ओ! धोबी! धोब! वाह 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 हत्ती! हो! पुन्हा रिवर्स. पुन्हा पुढे. आणि बस! 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 वाह 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 वाह! बल्ले 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 बल्ले. हो! हत्ती! आकडावरती येऊ नका, आकडावरती येऊ नका, आकडावरती येऊ नका. आकडावरती येऊ नका, आकडावरती. वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा तेवढी दाबायला विसरू नका. धन्यवाद.